आपल्या इंडियामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी हे वयाला शोभत नाही, हे मुलगी आहे म्हणून शोभत नाही, ते एका लेकराची माय आहे म्हणून शोभत नाही. हे कोणी डिसाईड केलं मला माहित नाही. नवऱ्याच्या सपोर्ट शिवाय इंडियात कुठलीच बाई काहीच करू शकत नाही. जगातल्या बाया भलेही चंद्रावर जातील, मंगळावर जातील, पण इंडियातली बाई काहीच करू शकत नाही असा लोकांचा समज आहे. तसं तर लोकांना दिसतं की बाईला दिवसभर काहीच काम नाही, बाई रील बनवते, पण ते तसं नाही आहे. कारण बाईच्या नवऱ्याची शिफ्ट रात्री असते, त्याच्यामुळे नवरा दिवसभर झोपलेला असतो. तर मग बाई दुपारी काय काम करणार? आता जसं या ताईंना मी बोलवलं की तुम्ही 2:30 ते 6:30च्या वेळेत या, मी फ्री आहे, तर ते तसं. नमस्कार प्रेक्षकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतायत आपल्या सर्वांचं लाडकं मंडल न्यूज. सध्याच्या स्थितीत स्त्रिया या कुठल्या क्षेत्रात कमी नाही आणि असं कुठलंही क्षेत्र नाही जिथे स्त्रियांनी आपला हात घातलेला नाही. मग इन्फ्लुएन्सर या क्षेत्रात कशा का मागे राहणार? तर अशाच एका इन्फ्लुएन्सरला आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहे. ती अजून कोणी नाही तर आपल्या सर्वांची लाडकी प्रज्ञा राऊत. तर चला भेटूया प्रज्ञाला. नमस्कार मॅडम, तुमचं आमच्या मंडल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर सर्वप्रथम मला आपला थोडक्यात इंट्रोडक्शन द्याल? ओके, माझं नाव प्रज्ञा राऊत. राऊत हे माझं माहेरचं सरनेम आहे. मी सासरची कोंडे आणि मी बॉर्न अँड ब्रॉटअप चांदूर बाजार. माझं एज्युकेशन अमरावतीला झालेलं आहे. लग्नानंतर 15 वर्ष मी US ला होते आणि आता कोरोनाच्या काळात आम्ही इंडियामध्ये परत आलो. अच्छा. आणि माझं हे मी आणि माझा मुलगा US मध्ये असताना टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचे. नंतर ते टिकटॉक बंद झालं आणि आता इथे सेटल झाल्यावर मग थोडा वेळ मिळाल्यानंतर मी माझं इंस्टाग्रामचं जर्नी चालू केलं. टिकटॉकचे बंद झालं त्यावेळेला तुमचे किती सबस्क्रायबर्स होते, व्ह्युअर्स किती होते? जास्त नव्हते, 2-2.5 हजार होते. अच्छा. यूट्यूबवर आणि इकडे आल्यानंतर जास्त वाढलेत? हो. तुमचा हा यूट्यूबचा इंस्टाग्रामचा हा जो प्रवास आहे हा नेमका कुठनं सुरू झालेला? बघा, पहिले तर मी ना डब व्हिडिओ बनवायचे, म्हणजे ज्याला ऑलरेडी व्हॉइस आहे, फक्त मला तोंड हलवावं लागायचं आणि एक्सप्रेशन द्यावं लागायचे. पण मग लोकांना ते आवडू लागलं आणि नंतर रिसेंटलीच आता मी 4-5 महिन्याआधीच मी आता माझ्या आवाजात व्हिडिओ बनवायला चालू केलं. ते अतिशय गोड असतात. त्या मागचं म्हणजे कारण काय आहे की तुम्ही असे ज्वलंत प्रश्न वगैरे घेऊन व्हिडिओज वगैरे करता? बघा, मी ना US मध्ये राहिलेली आहे, त्यामुळे मी तिकडचं कल्चर, तिकडले लोक कसे ॲक्सेप्ट करतात सगळ्या गोष्टी किंवा त्यांच्याकडे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर ते किती असे बोलतात, तर हे मी बघितलं. तर ते मी इथे ट्राय करत आहे की मी जे सांगते ते प्रत्येकच माणसाला पटेल असं नाही, पण मी ते प्रयत्न करत आहे की तिकडे जसं ओपनली सगळ्याच गोष्टी मागे चर्चा होत असेल तसेच इकडे पण व्हायला पाहिजे. आपल्या मुलांना पण प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे. तर मी ते आता प्रयत्न करत आहे. आता बघू पुढे. त्याला US मध्ये राहणं 15 वर्ष राहिल्यात तुम्ही आणि तिथनं इकडे येणं, वातावरण तसंच राहणीमान या सर्वांमध्ये खूप तफावत झाली असेल, तर अडचणी काय काय आल्या? बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्याच्यात मेन म्हणजे आम्ही कोरोना काळात इकडे मूव्ह झालो. तर तेव्हाचं तुम्हाला माहीतच आहे की सगळं बंद. आम्ही आल्यावर 15 दिवस हॉटेलमध्ये राहिलो. नंतर परत कुठे आम्हाला रेंटनी घर मिळत नव्हतं कोरोनामुळे आणि त्यात US मध्ये पेशंट जास्त असल्यामुळे रिस्ट्रिक्शन होते आम्हाला बरेचसे. पण ठीक आहे, आम्हा दोघांना तर जास्त प्रॉब्लेम नाही झाला कारण आम्ही इंडियामधनंच गेलो होतो, त्याच्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम आहे ते माहिती होते. माझ्या मुलाला बऱ्यापैकी झाला त्रास, पण नाव इज ओके. तुमचा मुलगा बॉर्न तिथला की इथला? US. तर असे खूपसे आहेत की जिथे जर विदेशात जर मुलं बॉर्न होत आहेत, जन्म तिथे होत आहेत, तर त्यांचा इकडे भारतात याला सिटिझनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम असतो. असं काही तुम्हाला आढळलं आहे की? असं नाही, सिटिझनशिपचा काही असा प्रॉब्लेम नाही आला का. तो अजूनही US सिटिझनच आहे आणि त्याला 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याला डिसाईड करायचं आहे की त्याला कुठली एक सिटिझनशिप चूज करायची आहे. ओके. तर त्याला इथे राहणं आवडतं की त्याला असं वाटतं की आपण परत US ला जाऊ? कारण की तिथलं वातावरण, तिथलं कल्चर हे सगळं खूप वेगळं आहे आणि शाळा, भाषा, प्रत्येक गोष्टीत मध्ये चेंज आहे. तर त्याची कधी होते की नाही आहे आपण इथे आपण तिकडे जायचं परत? हो, होते ना नेहमीच. पण कसं आहे की प्रत्येक गोष्टीचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे हे आहे, ते आपल्याला दोन्ही यांनी विचार केला पाहिजे त्याचा. आणि आता अजून कसं आहे की सध्या आम्ही जे त्याला सांगत आहे तर तो ते ऐकत आहे, तो ते म्हणजे त्याचा अनुभव घेत आहे आणि अजून तो इतका मोठा नाही झालाय की तो त्याचं डिसिजन घेऊ शकेल या बाबतीत. पण आम्ही त्याच्यासाठी एक ऑप्शन ओपन ठेवलेला आहे की जर तुला एज्युकेशनसाठी किंवा असं जायचं असेल तर तू जाऊ शकतो.
पण सध्या स्थायी तुम्ही इथलेच हो. अमरावतीकर. ताई, तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची आवड ही कशी काय निर्माण झाली, कशी काय सुरुवात केली या सर्वची? मी सांगितल्याप्रमाणे मी टिकटॉकवर व्हिडिओ बनवत होते. तेव्हा ना लॉकडाऊन होतं US मध्ये. मुलाला पण दिवसभर बोर व्हायचं, तर मग माझा मुलगा आणि मी मिळून आम्ही दोघं जण टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचो. टिकटॉक बंद झाल्यानंतर असा कुठलाच प्लॅटफॉर्म नव्हता आणि मग तेव्हाच आम्ही इंडियाला मूव्ह झालो. तर मग ते सगळं बंद पडलं. पण आता जेव्हा आम्ही इंडियामध्ये सेटल झालो, तर मग आता हा जो दुपारचा रिकामा वेळ आहे, टाइमपास म्हणजे न केल्यापेक्षा किंवा चकाट्या पिटत न बसल्यापेक्षा आपलं हे लोकांचे रील्स बघत होती, तेव्हा वाटलं की आपण हे करून बघावं. तर पहिले मी ते तुला सांगितल्याप्रमाणे डब याच्यामध्ये बनवत होते. आणि आता मग माझे बनवते मी. अच्छा. तुमच्या प्रत्येक व्हिडिओच्या मागे एक वाक्य असतं, मग म्हणाल तुम्ही सांगितलं नाही ते आधी आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणून दाखवा, त्याच टोनमध्ये आणि त्याच एक्सप्रेशनमध्ये, मग आपण पुढे वळूया. आता मी तुला सांगते की हे वाक्य कसं आलं. तसं ना आपल्या विदर्भाच्या भाषेत असे बरेचसे स्लोगन येतात. आता जसं माझ्या सासूबाईचं एक वाक्य आहे की त्या प्रत्येक गोष्ट सांगतात आणि त्याच्यानंतर त्यांचं वाक्य असतं, सांग बरं आता. तर तसंच हे एक दिवस बोलण्याच्या ओघात आणि आपलं हे टिपिकल एक आहे विदर्भाचं टोनिंग म्हण किंवा हे. तर एक पहिल्याच व्हिडिओमध्ये ते असंच तोंडातनं निघालं ते ओघात, मग म्हणायला सांगितलं नाही. आणि मग ते असं माझ्या मुलाला दाखवलं मी, तर तो म्हणाला, मम्मी ही ना तुझी टॅगलाईन असू दे आता, की प्रत्येक व्हिडिओच्या मागे तू हे वाक्य म्हणत जा, फक्त या वाक्याच्या पुढे काही बोलायचं नाही. आता कसं आहे, आपल्याला इतकं कळत नाही, आजकालच्या मुलांना सोशल मीडिया वगैरे व्हिडिओ ते जास्त कळतं. तर मला म्हणाला, मग म्हणायला सांगितलं नाही म्हणजे तुझा व्हिडिओ आता संपला. म्हणजे आयडिया त्याची की हे आता तू स्लोगन म्हणून यूज कर. आणि बघ, मग म्हणायला सांगितलं नाही म्हणजे कसं, मी प्रेमाने पण म्हणू शकते की बघ मी तुला असं असं समजावतंय, नाही तर तू म्हणशील की सांगितलं नाही. आणि किंवा मग रागातही म्हणू शकते मी की मग म्हणशील सांगितलं नाही. किंवा चिडून, म्हणजे ते वाक्य असं आहे की ते कुठेही तू फिट बसू शकते. आणि आता असं झालंय सध्याच्या जगात की लोकांना माझं नाव माहित नाही, पण लोकांना माझं ते वाक्य माहित आहे. आता मला ते वाक्याने लोक ओळखायला लागलेली आहे. दर्शकासाठी मग म्हणाल सांगितलं नाही. तुमची एक अजून ओळख सुद्धा म्हणजे आम्हाला कळलेली आहे, अंगठीवाली बाई. त्या अंगठ्यांमागचं कारण काय? त्याचं म्हणजे घालायच्या म्हणून घातलेले आहेत किंवा ते नाही, ऍक्च्युली मला स्वतःला अंगठ्यांची खूप आवड आहे. तर माझ्याकडे अशा विविध प्रकारच्या खूप अंगठ्या आहेत. अच्छा. म्हणजे कलेक्शन आहे माझ्याकडे भरपूर आणि आवडतं मला ते घालायला. अच्छा, एक आवड म्हणून. आणि ही ओळख सुद्धा आता म्हणू शकतो. आता ही ओळख झाली आहे माझी. आता बऱ्याचशा जर तुम्ही कमेंट वाचल्या असेल तर त्याच्यात लोक म्हणतात की ही बाई ना फक्त अंगठ्या दाखवायला बोट हलवत असते, पण असं काही नाही आहे. माझ्याकडे ही शिवमुद्रेची अंगठी आहे. नेहमी माझं हेच बोट जास्त दाखवण्यात येते. तर लोकांना असं वाटतं की मी अंगठी दाखवते. बऱ्याचशा लोकांनी मला अंगठ्या तुम्ही कुठून विकत घेता, ही शिवमुद्रेच्या अंगठीसाठी मला खूप लोकांनी विचारलेलं आहे. तर ते बहुतेक ते त्याच्यावर फोकस झालं असेल, कारण जनरली आपल्याकडे बायका शिवमुद्रा घालत नाही असं काहीतरी होतं ते अगोदर, पण आता आलंय ते ग्लॅमर आलं त्याला पण. अरे वा. तुम्ही काही व्हिडिओज बघितले ज्यात तुम्ही जाहिराती सुद्धा करतायत, तर तुम्ही किती जाहिराती केल्या आणि ते तुमच्या जाहिराती तुमच्यापर्यंत कशा काय पोहोचले? आता माझे व्हिडिओ बघूनच ते लोक माझ्यापर्यंत आलेत. तर आता काय म्हणजे आता मी कसं आहे की माझं ते माझी प्रायोरिटी माझी फॅमिली आहे. तर जे लोक माझ्या त्याच्यामध्ये बसतात म्हणजे मी इतकाच वेळ देऊ शकते किंवा मी हे असंच करू शकते, आणि ते माझे व्हिडिओ बघूनच माझ्यापर्यंत आलेले आहे. तर म्हणजे इतक्या नाही केल्या, पण जसं जसं जमेल तसं तसं आता मी करत आहे. अच्छा, म्हणजे पुढे पण जाहिराती आल्या तर नक्की करेल. हो. अरे वा. इन्फ्लुएन्सर व्हिडिओ बनवण्याऐवजी पण आपलं काहीतरी एक आहे का, की याऐवजी पण तुम्ही काही करता? हे बघ, माझं ना एज्युकेशन झालेलं आहे फॅशन डिझायनिंग मध्ये. अच्छा. आणि आता तू माझं घर बघत असेल तर हे असे क्रिएटिव्ह कामं पण मी करतच असते. खरंच अप्रतिम घर आहे. मॅडमची परवानगी घेऊन नक्की एकदा बघायला हे मी सजेस्ट करेन. आणि फॅशन डिझायनर असल्यामुळे माझे ड्रेसेस वगैरे सगळे मी डिझाईन करते. बस, मग फुल टाइम हाऊसवाईफ आहे मी, बाय चॉईस. म्हणजे माझ्यावर जबरदस्ती नाही आहे, पण आवडतं मला की स्वतःच्या कम्फर्टनुसार काम करायला. आता इन्फ्लुएन्सर म्हणजे कसं आहे की मला माझं माहित आहे की मला घर सांभाळून हे सगळं करायचं आहे, आणि माझं काही ते करिअर नाही आहे किंवा असं मी कधी विचारही केला नव्हता. तर मी हे सगळं सांभाळून ते मी करू शकत आहे, म्हणून ते मी करत आहे आता.
जगातलं सर्वात मोठं काम हे हाऊसवाईफ करत असतात आणि बिना पैशाने बिना कुठल्या मूल्य न घेता हे जे वर्क करतोय त्याचं मोल कुठेच नाही आहे. तर खूप मोठं काम करता आपण असंही म्हणू शकतो आपल्याला. पण बघ, त्या कामाची ज्याला कदर पाहिजे आहे तो असतो आपला नवरा. हा, तुमच्या नवऱ्याला जर तुमच्या कामाची कदर असेल तर मग तुम्हाला काहीच नकोय. तुम्ही जगात वाटतात साहेबांना चेहऱ्यावरच वाटतं की साहेबांना याची कदर आहे, त्याला त्याची कदर आहे. परत आता मी हे पण करत आहे, तर आता तुला पण माहिती आहे की तू पण जॉब करत आहे, तर नवऱ्याच्या सपोर्ट शिवाय इंडियात कुठलीच बाई काहीच करू शकत नाही. जगातल्या बाया भलेही चंद्रावर जातील, मंगळावर जातील, पण इंडियातली बाई काहीच करू शकत नाही असा लोकांचा समज आहे. पण मी US बघितलं, इंडिया बघितलं, पण मलाही असं वाटतं की इंडियातली बाई कुठेच मागे नाहीये. हे विनाकारण ना आपण हे करून ठेवलेलं आहे की भाऊ करून ठेवलेलं आहे. बऱ्याचशा लोकांच्या आता मला कमेंट येत आहे की तुमचा नवरा मिलिटरी मध्ये आहे का, तुमचा व्हिडिओ दिसत नाही म्हणून. तुमचा नवरा व्हिडिओ मध्ये दिसत नाही. आता कसं आहे की मला ज्यात इंटरेस्ट आहे त्याच्यात त्याला इंटरेस्ट असलाच पाहिजे असं काही नाही आहे. पण तुला हे माहिती आहे की तुझ्या नवऱ्याच्या सपोर्ट शिवाय तू जॉब करू शकत नाही. तसंच माझं आहे की माझ्या नवऱ्याच्या सपोर्ट शिवाय मी रील्स बनवू शकत नाही. माझा कंटेंट तो लिहितो, मला आयडिया तो देतो. आता बऱ्याचशा लोकांशी मला डील करावे लागतात. मला खूप म्हणजे कधी कधी खूप वाईट कमेंट येतात ज्याच्याबद्दल मला म्हणजे मी कधी कधी डिप्रेस होते, पण त्याच्यातही मला त्याचा फुल सपोर्ट आहे. आणि जे काही करत आहे मी ते त्याच्या सपोर्टमुळेच करत आहे. आता लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही भाऊजींसोबत व्हिडिओ कधी बनवणार, तर आता मी काही अफेअर करू शकत नाही किंवा मी काही परत लग्न करू शकत नाही. माझ्याकडे नवीन कंटेंट येणार कुठून, तर मी भाऊजींनाच नंतर नवीन कंटेंट मध्ये म्हणजे माझा प्लॅन आहे तो पुढचा. इतकी सुंदर स्त्री, इतकं सगळं व्यवस्थित आहे. नक्कीच उत्सुकता तर आम्हाला सुद्धा आहे की सरांचा चेहरा आम्हाला चेहरा आम्ही दाखवलेला आहे, पण सर ऍक्टिंग नाही करत. ते बघू आता. त्यांचं कसं असतं की ते US शिफ्टनुसार काम करतात आणि मलाही त्याच्याचमुळे हा दुपारचा वेळ मिळतो. तर आता जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही सरांना इंट्रोड्यूस करू नक्की. आणि काय आहे, तो माझा नवरा आहे. तो इंस्टाग्रामवर नाही सापडत, तो गुगलवर सापडते. तर ज्याला कोणाला खूपच क्युरियोसिटी असेल की आता तुमच्याकडनं राहणंच होत नाही, तर तुम्ही त्याला गुगलवर सर्च करा. आणि जे लोक गुगलवर असतात ते इंस्टाग्रामवर नसतात. मला तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की सर तुम्हाला लिहून वगैरे देतात. मला माझा नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की डायलॉग्स वगैरे कसे काय असतात, तुम्ही प्रिपेअर करता की तुम्हाला लिखाणाची आवड आहे, असं काय? असं नाही, माझं असं असतं की माझ्या डोक्यात एक गोष्ट येते. म्हणजे आता मी तुला लेटेस्ट सांगते की आता स्कूलचा युनिफॉर्म आपण लोक ना दुनियाभराचा खर्च करतो, पण आपल्या मुलांचा युनिफॉर्म म्हटलं की सगळी पैशाची बचत तिथेच येते. सरांना मी आजच सांगितलं मला याच्यावर एक कंटेंट लिहून पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यात कंटेंट येतात पण ती शब्द रचना मला करता येत नाही, तर ते सर करून देतात. हे सगळे जे कंटेंट येतात किंवा जे आयडियाज येतात, असं काय करावं लागतं की इतके छान छान आयडिया? हा रोजचा अनुभव आहे. म्हणजे आता बघ, आता मी मुलांना बघते, मुलाला शाळेत पिक करायला जाते तेव्हा मी मुलांना बघते. बिचारे ते त्यांचे ड्रेस, कोणाचे ना सॉक्स दिसत आहे पॅन्ट मधून, पॅन्ट छोटी झालेली आहे, ते मुलंही कम्फर्टेबल नाही आहे, पण ते आई बाबांना सांगू शकत नाही. आणि मी ना हे बघितलेलं आहे की काय म्हणते दरवर्षी ड्रेस घ्या. अरे आपण मामाचं लग्न आहे, मावशीचं लग्न आहे, एक ड्रेस त्याच्यात कमी घ्या. कसं आहे ते युनिफॉर्मनी मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो. पण आता हे कसं मी जर असं साध्या यांनी सांगितलं ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण ते आता जर मी त्यांना माझ्या डायलॉग मध्ये सांगितलं आणि मग शेवटी सांगितलं मग मनाला सांगितलं नाही, तर ते लवकर क्लिक होतं. खरंय. तसंही आपलं इंडियन कल्चरमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमधलं आईंचं एक असतं मुलाला वाढता कपडा घ्यायचा, म्हणजे तो पुढे घालू शकतो. आताच त्याची 15 दिवसात हाईट वाढते असं असतं, 4 बोट आपण बातमधून फोल्ड करतो. तर याच असेच काही आयडियाज असतात का तुमच्या? नाही, माझ्या ना या आयडिया नसतात. मी माझ्या मुलाला आज ज्या मापाचे कपडे लागतात ते कपडे घेते, पण पुढे जर त्याची हाईट वाढली तर मी त्याची शॉर्ट करून मुलाला लहानपणी घालायची. आता माझा मुलगा मोठा झाला, आता तो ऐकत नाही. म्हणजे आहे पण थोडं वेगळं करून हा. म्हणजे आणि तो पण त्याच्या बाबावर गेलाय जरा, म्हणजे त्याला कपडे वगैरे सगळं असं परफेक्ट लागतं. तर मी वाढत्या मापाचे न घेता
परफेक्ट मापाचे घेऊन जेव्हा त्याची हाईट वाढते तेव्हा त्याला कट करून त्याचे शॉर्ट वगैरे तेव्हा बनवायचे, आता नाही बनवत. शेवटी भारतीय नारी म्हटलं तरी कुठे ना कुठे तर खर्च थांबावाच लागेल. हो, आणि त्याच्यात हाऊसवाईफ म्हटल्यावर आपण म्हणतो की हाऊसवाईफला पगार मिळत नाही, पण तुम्ही जर बघितलं की ते हाऊसवाईफ जेवढं काम करते तेवढ्या जर कामाला तुम्ही बाया लावल्या ना तर तुमचा असेल तेवढा पगार म्हणजे वाचवू शकतो. नक्कीच. आणि हे काम करणं वगैरे हे मला US मधनं सवय पडलेली आहे. तिथे पण आपणच काम करावे लागतात, तिथे बाया वगैरे मिळत नाही. त्याच्यामुळे ना मी ते तसंच ठेवलं. आणि एकदा कसं बाईची सवय लागली की मग ती जात नाही. हा, तसं आता लोकांना दिसतं की बाईला दिवसभर काहीच काम नाही, बाई रील बनवते, पण ते तसं नाही आहे. कारण बाईच्या नवऱ्याची शिफ्ट रात्री असते, त्याच्यामुळे नवरा दिवसभर झोपलेला असतो, तर मग बाई दुपारी काय काम करणार. आता जसं या ताईंना मी बोलवलं की तुम्ही 2:30 ते 7:30च्या वेळेत या, मी फ्री आहे, तर ते तसं. ताई, तुम्ही रील्स बनवतात, व्हिडिओज बनवतात, तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा मोठा प्लस इन्व्हर्टेड ब्रॅकेट सगळं मिळून नातेवाईकांचा सपोर्ट कसा काय? नातेवाईक याच्यासाठी करताय की भरपूरशा ठिकाणी असं म्हणजे ऐकण्यात येतं किंवा बघतो डिचवण्याचा जास्त प्रयत्न असतो, म्हणून मी इन्व्हर्टेड, हायलाइटेड, अंडरलाईन करून नातेवाईक विचारते. नाही, मला काही तसा अनुभव आला नाही. माझा स्ट्रॉंग हे आहे की माझा नवरा माझ्या पाठीशी उभा आहे. तुमचा नवरा जर तुमच्या पाठीशी उभा असेल तर कुठलीच ताकद तुम्हाला हे करू शकत नाही. ते नातेवाईक असो, म्हणजे मित्रमंडळी असो की कोणीही असो, जेव्हा त्यांना दिसतंय की तिचा नवराच तिच्या पाठीशी उभे आहे आणि त्यांना माहित असतं आणि आपल्याला माहित आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे, काय योग्य आहे. आणि नातेवाईकांमध्येही असं आहे की जे एजेड आहे, म्हणजे आई वडील झाले, सासू सासरे झाले, त्यांना ते कळणार नाही इंस्टाग्राम रील्स काय आहे. तर ते कधीतरी मला सांगण्यात आलं की हे तू काय टाइमपास करत आहे, हे तुझ्या वयाला शोभत नाही. मेन गोष्ट म्हणजे आपल्या इंडियामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी हे वयाला शोभत नाही, हे मुलगी आहे म्हणून शोभत नाही, ते एका लेकराची माय आहे म्हणून शोभत नाही. हे कोणी डिसाईड केलं मला माहित नाही, पण ते असं येतं. पण ते काय आहे की आम्ही आता जे माझे या जनरेशनचे, जशी माझी बहीण, जावाई वगैरे, माझी ननद, माझ्या नंदेच्या कडचे नातेवाईक जे आपल्या वयाचे आहेत, तर त्यांनी ते छान प्रकारे ऍक्सेप्ट केलं आहे. तर मग कधी त्यांच्या कमेंट्स येतात, कधी माझी ननद सांगते की तुझी आज ही रील सगळ्यांना आम्हाला खूप आवडली. मग आता हळूहळू कसं आई सोबत, सासू सोबत मी बाहेर जाते, आता लोक मला त्या गोष्टीने ओळखायला लागल्या, तर आता ते त्यांनी इझिली ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि नातेवाईकांचं काय असतं की नातेवाईक डिवचायचं जरी असेल तरी ते मागे डिवचतात, तुमच्या समोर येऊन ते म्हणत नाही. आणि नातेवाईकांचा म्हणा, मित्रमंडळीचा आजकाल डिजिटल राग आहे, म्हणजे ते कसे तुम्हाला कमेंट करणार नाही, लाईक करणार नाही, ते मग तुम्ही समजून जायचं. मग विनाकारण त्याच्यावर म्हणजे विचार नाही करत बसायचा. आणि माझी सगळ्यात स्ट्रॉंग हे आहे की माझा नवरा माझ्या सपोर्ट मध्ये आहे, त्याच्यामुळे मला त्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. नक्कीच. जर आपलं पाठबळ आपल्या मागे असेल, आपली हिंमत जर आपल्या सोबत असेल, तर कुठल्याच गोष्टीची आपल्याला भीती नसते. ताई, तुम्ही आणि नवऱ्याबरोबरच माझ्या मुलाचं पण तेवढंच आहे. माझा 13 वर्षाचा मुलगा आहे. जर माझं काही चुकत असेल किंवा मला एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तो सगळी हेल्प तो करतो. आताच आपण कमेंटचा विषय घेतला, तर मला हे विचारायचं होतं की तुम्ही कमेंट वाचता का? सेकंड क्वेश्चन, तुम्हाला आतापर्यंतचा आलेला सर्वात चांगला कमेंट कुठला? थर्ड क्वेश्चन, आतापर्यंतचा आलेला सर्वात सर्वात वाईट कमेंट कुठला? मला इतक्या वाईट कमेंट आलेल्या आहे की त्या मी तुम्हाला इथे सांगू पण शकत नाही. आणि लिटरली मी वाईट कमेंट आल्या की त्या ब्लॉक करून टाकते, म्हणजे ते अकाउंट ब्लॉक करून टाकते. हे मला एक सांगायचं आहे आवर्जून की कोणी जरी फालतू कमेंट माझ्या व्हिडिओवर केली असेल आणि उद्यापासून जर तुम्हाला माझे रील्स दिसत नसेल तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही ब्लॉक लिस्ट मध्ये आहे. मला माझ्या फॉलोअर वाढवण्यात काही इंटरेस्ट नाही, कारण कसं आहे की ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा आम्हालाही असेल. ती च ची भाषा असू दे, र ची भाषा असू दे, नाही तर ल ची भाषा, ती भाषा आम्ही पण वापरू शकतो. पण काय आहे, आपली डिग्निटी, माझं प्रोफाईल माझे सासरचे बघतात, माहेरचे बघतात, माझा मुलगा बघतो, माझा नवरा बघतो, म्हणून मला ते तिथे कमेंट करता येत नाही. पण यांचं काय होतं की हे कमेंट करून मोकळे होतात, पण आम्ही त्याला रिप्लाय दिला की आता जर लेटेस्ट मध्ये तुम्ही कमेंट बघितल्या तर येते ह्या बाईला खूप ऍटिट्यूड आहे, 1 नंबरची टरेल रील स्टार आहे, ही लेटेस्टची कमेंट आहे. टरेल का, तर त्यांनी मला काहीतरी म्हटलं आणि त्याच्यावर मी त्याला उत्तर दिलं, म्हणून मी टरेल. तर आता काय आहे की आताच्या बाया त्या पहिल्यासारख्या राहिलेल्या नाही आहे. आणि कसं आहे की जे लोक कमेंट करत आहे ना त्यांना मी ओळखत पण नाही आहे.
तर आता पहिले मला असं वाटायचं की लोकांना क्युरिओसिटी आहे म्हणून लोक कमेंट्स वगैरे करतात म्हणून मी त्यांना आन्सर करायचे. पण आता मला कळलंय की ते एक विक्षिप्तपणाची भावना आहे की कोणी जर काही चांगलं करत असेल तर त्याचे पाय खेचण्याची आपल्याकडे आहेच ते. तर आहे आता म्हणजे खूपच वाईट कमेंट आहे. म्हणजे लिटरली मी डिप्रेस झाली होती 3-4 तास. पण माझ्या नवऱ्याने एकच सांगितलं की हे बघ तुझ्यावर ही काही जबरदस्ती नाही आहे, तू हे केलंच पाहिजे किंवा तू कमेंट बंद करून कर. पण मला ते करायचं नव्हतं. आणि माझा नवरा म्हणाला की तुझा पीस ऑफ माइंड आपल्या घरासाठी सगळ्यात जास्त आवश्यक आहे. जर कमेंट वाचून आणि याने जर तू डिस्टर्ब होत असेल तर हे आपल्याला करायचं नाहीये. पण तू त्याच्या पुढचा विचार कर की ह्या जर अशा कमेंट येत असतील तुला आणि तू त्या वाचून ऍक्सेप्ट करत असतील किंवा इग्नोर करत असतील तर जी प्रज्ञा आज आहे त्या प्रज्ञात काहीतरी पुढे ऍड ऑन होणार आहे. म्हणजे तिच्यामध्ये पेशन्स येईल किंवा लोकांना इग्नोर करण्याची एक हे येईल. कारण प्रत्येक गोष्टीला तू उत्तर देऊ शकत नाही आणि तुला जे समजावायचं आहे ते तू प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि ते तू काय आहेस हे फक्त मला माहिती आहे आणि लोकांना त्याची हे करून द्यायची काही गरज नाही. त्याच्यामुळे आता मी ट्राय करत आहे की मी फार कमीत कमी कमेंट म्हणजे नुसतं पॉझिटिव्ह कमेंटलाच रिप्लाय करेल असं मी ट्राय करत आहे. आणि लोकांना माझा ऍक्सेंट आवडत आहे, लोकांना मग म्हणायला सांगितलं नाही ते आवडत आहे, लोकांना माझे ड्रेसिंग सेन्स आवडत आहे, घर आवडत आहे, त्याच्यावर पण लोक कमेंट करत आहे. तर ते ज्या अशा वाह्यात कमेंट आहेत त्या सोडून सगळ्याच कमेंट माझ्यासाठी खूप चांगल्या आहेत. व्हिडिओज बनवताना एक प्रमाण भाषेचा वापर न करता तुम्ही विदर्भीय भाषेचा वापर का करता, त्यामागे काही कारण आहे? आता बघ, आता माझ्या मुलाला ना आपली टिपिकल भाषा माहीतच नाही. कारण आम्ही US मध्ये असताना तिथे पुण्या मुंबईचे लोक होते आणि आता आपल्याकडचे पण बरेचसे लोक मुंबई पुण्याला गेल्यामुळे ना आपल्याकडची जी ओरिजिनल भाषा आहे ती फार कमी लोकांना येते. म्हणजे आता तू बघ, इथून जर पुढच्या 2-3 वर्षांनी तू जर विचार केला तर ही भाषा ऐकायला सुद्धा मिळणार नाही. खरंच. हा, त्याच्यावर पण कमेंट आहे माझ्याकडे. बायका कमेंट करत आहे त्याच्यावर की बाई तू इतकी छान दिसते, तुझा ड्रेसिंग सेन्स इतका छान, तू इतकी स्टँडर्ड दिसते, मग तुझी भाषा अशी का? आता मी कसं आहे ते कमेंट जेव्हा मी करते ती ना सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून तुमच्या चॅनल मार्फत मी लोकांना सांगते की मी जे भाषा बोलते ती आमच्या विदर्भाची टिपिकल भाषा आहे. भलेही ती तुम्हाला नागपूर अमरावतीमध्ये ऐकायला मिळत नसेल, पण तुम्ही जर खेड्यात तुमचे आजी आजोबा राहिले असेल आणि तुम्ही जर त्यांच्यासोबत राहिले असेल तर मी जे भाषा बोलते ती तुम्हाला युजचू वाटेल. पण असे काही लोक आहे की ज्यांचे आजी आजोबा शहरामध्ये राहिलेले आहे, अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये, त्या लोकांसाठी ही भाषा नवीन असेल. पण ही आमची टिपिकल भाषा आहे. हो, नक्कीच. आणि कसं आहे की स्टँडर्ड दिसणं आणि तुम्ही त्या म्हणजे स्टँडर्ड झालो आता आपण, पण रूट्सला धरून जर तुम्ही स्टँडर्ड झाले तर हे एक म्हणजे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मला माझ्या स्वतःचा हा अभिमान आहे की 4 वर्ष पुण्यात राहून 15 वर्ष US मध्ये राहूनही माझी जी ओरिजिनल भाषा आहे ती मला अजूनही येते. याचा अर्थ असा नाही की मी खूप सुंदर भाषा म्हणजे अहो काहो माझं तुझं बोलू शकत नाही, मी ते पण बोलू शकते. पण त्याने ना लोक कनेक्ट होत नाही. म्हणजे कुठेतरी कमी पडतो. हा, म्हणजे जेवढे माझे फॉलोअर्स आहे ना ते माझ्यावर याच गोष्टीमुळे हे प्रेम करतात की माझी जी ती टिपिकल भाषा आहे ती कुठेतरी त्यांच्या मनाला हे होते आणि त्या भाषेला ऍक्सेप्ट करणारे पण खूप लोक आहेत. तर असं आहे आता. म्हणजे मला लोकांचं कळलंच नाही की स्टँडर्ड यांनी विदर्भाची टिपिकल भाषा बोलू नये की भाषा बोलणाऱ्यांनी स्टँडर्ड कपडे घालू नये. आणि मला ना तुमच्या चॅनल तर्फे बायकांसाठी एक रिक्वेस्ट करायची आहे की माणसांचं जाऊ द्या, त्यांना नाही आहे कामं, त्यांना काहीही कमेंट करू द्या, पण बायकांसाठी माझी एक तुम्ही रिक्वेस्ट समजा किंवा तुम्ही एक माझी विनंती समजा की ऍटलिस्ट तुम्ही जर चांगलं बोलू शकत नसाल तर प्लीज असं वाईट बोलू नका की जेणेकरून समोरच्या बाईचा मॉरल डाऊन होईल. तुम्हाला नाही पटलं ना, अनफॉलोचं बटन आहे, तुमच्याकडनं अनफॉलो होत नसेल मला सांगा ताई तू मला ब्लॉक कर, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये, मी तुम्हाला सरळ ब्लॉक करेल. पण अशा वाह्यात कमेंट बायकांकडून मला एक्सपेक्टेड नाही आहे. कारण एक बाईच एका बाईला पुढे नेऊ शकते. जर बाईनी जर बाईला सपोर्ट केला, हे आपल्या घरचं उदाहरण आहे, तर ती बाई काय करू शकते हे आपल्यालाच माहिती आहे. तर सगळ्या बायकांना माझी ही एक रिक्वेस्ट आहे, त्यात तुम्ही कसे घेता त्यावर डिपेंड आहे. ताई, तुमचं व्हिडिओज बनवण्याचा, रील्स बनवण्याचा एक आपण बघितलंय की तुम्ही एंटरटेनमेंट सोबत एक जो ज्वलंत प्रश्न म्हणू शकता किंवा जे चालू घडामोडी आहेत त्या विषयाला घेऊन तुमचे व्हिडिओज असतात, यामागे काही कारण? बघ, आता तुला माहीत असल्याप्रमाणे मी 15 वर्ष US मध्ये राहून आले
आपल्याकडे ना फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांना लोकांपर्यंत पोहोचतच नाही आहे की हे कसं चुकत आहे. आणि आपल्याकडे आहे की जेपर्यंत आपल्या घरावर किंवा आपल्या अंगावर येत नाही ना, आपण त्या गोष्टीसाठी म्हणजे आवाज उठवत नाही. आता मी तुला एक उदाहरण सांगते. आता तिथे मला टू व्हीलर चालवायचं काम पडलं नाही, पण इथे मी टू व्हीलर चालवत आहे. टू व्हीलर चालवताना जेव्हा बाजूचा माणूस थुंकतो तेव्हा ते तुमच्या अंगावर उडतं. याच्यात बऱ्याचशा बाया काय स्कार्फ बांधलेले असतात किंवा इग्नोर करतात, पण ते ना कुठे माझी चिडचिड होते त्या गोष्टीने. मी खूपदा रस्त्यावरून जाताना स्पीड वाढवून मग असं लोकांना समजावलेलं आहे. तर म्हणजे एखादाच असा असेल की ज्यांनी मला डिसरिस्पेक्ट केला, नाहीतर सगळ्या लोकांनी मला सॉरी म्हटलेलं आहे. पण ते काय होतं की ते त्यांना कळतच नव्हतं. त्यांना असं वाटतं की मी फक्त थुंकतो, त्याला हे कळत नाही. मग आता तो सायन्सचा स्टुडंट नसेल, त्याला फिजिक्स कळत नसेल किंवा अजून काही, त्याला हे कळतच नाही की हे ज्या स्पीडने मी थुकत आहे ना, गाडीच्या स्पीडमुळे मन की मागच्याच्या तोंडावर उडत आहे. याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता. पण त्याच्यावर तो माझा व्हिडिओ बनवण्यामागचा हाच पर्पज होता की ज्या बायकांना असं वाटते की इग्नोर करायच्या बा, तर कदाचित मला वाटलं की माझा व्हिडिओ बघून बायकांना असं वाटलं की नाही, ती ताई बोलली ना, मग मी पण बोलू शकते. आणि मी हे बघितलंय की ते ना जो थुंकतो ना त्याला त्याची जाणीवच होत नाही. पण त्याच्यावर जरी तू कमेंट बघितल्या तर मला त्याच्यावर इतक्या निगेटिव्ह कमेंट आहे. तर मी आता प्रयत्न करते की कसं बोलावं. म्हणजे आता निगेटिव्ह कमेंट्स येणारच आहे, प्रयत्न करत आहे मी. पण मला असं नाही, इग्नोरही नाही करायचं आहे मला. कारण कसं आहे की माझी ना कंपॅरिझन होते की इंडिया आणि US, आणि असं माझ्या देशात काहीच नाही आहे की जे तिथे आहे जे इथे नाही. फक्त काय आहे की आपण बोलत नाहीये. आणि बऱ्याचशा गोष्टी ना आपण बोलत नाहीये ना, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होत आहे. खरंच. तर आपण आवाज उठवणं सुद्धा एक आता गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो. आवाज उठवणं म्हणजे नेहमी भांडणच करायचं असं नाही आहे. मी कमीत कमी आवाज उठवत आहे तर ऍटलीस्ट मला सपोर्ट तर करा. आणि मी काही वाईट गोष्ट नाही सांगत आहे. आता त्याच्यावर एकाची कमेंट होती की आता तर तू सांगितलं ना म्हणून मी गुटखा खाऊन थुंकणारच. आता या कमेंटला मी काय रिप्लाय करू? म्हणजे विक्षिप्त बुद्धीचे लोक हा एक वर्ड त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो. आणि हे ना इंस्टाग्राम वगैरे मुळे मी म्हणेल, सोशल मीडियामुळे ना आता जे यंग जनरेशन आहे ना ती जास्त विक्षिप्त झालेली आहे. खरंच असं बघायला सुद्धा मिळतं. माझा एक शेवटचा क्वेश्चन म्हणू शकतो आपण, सर्वात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ कुठला आणि का? माझा बघ 2 व्हिडिओ व्हायरल झाले. त्याच्यातला एक होता मी जो कृषी प्रदर्शनीमध्ये एका आजोबांसोबत व्हिडिओ बनवला होता. ते आजोबाही म्हणजे असे की मला ते पूर्ण अटायर मध्ये दिसले की आपल्या विदर्भातलं अटायर. आणि ते पण बघ आता तुला खूप कमी लोक दिसत आहे. पहिले ना गावात पूर्ण व्हाईट पांढरे शुभ्र कपडे घातलेले, टोपी घातलेले लोक दिसायचे. धोतर तर आता सोडूनच दे. पण ते एक आजोबा दिसले आणि त्या आजोबांना मी विचारलं, त्या आजोबा हो म्हणाले. मग मी आजोबांसोबत व्हिडिओ बनवला. त्याच्यावर पण मला निगेटिव्ह कमेंट होत्या. नंतर मला त्या आजोबांची ओळख पण पटली की ते आजोबा कुठले होते, काय होते. एक तो होता. आणि एक होळीचा पुरणाच्या पोळीचा व्हिडिओ होता की होळी रे पहिल्या दिवशी पुरणाची पोळी, दुसऱ्या दिवशी बकरीची नडी, तिसऱ्या दिवशी खा ऍसिडिटीची गोळी. आणि मग म्हणाल सांगितलं नाही. तर तो एक व्हायरल झालेला व्हिडिओ होता. आणि त्याच्यावर तर म्हणजे ते बकरीची नडीच का म्हटलं, ते हिंदू संस्कृती वगैरे वगैरे त्याच्यावर खूप असे कमेंट आल्या. आता ते असं होतं की हे चालत आलेलं आहे, म्हणजे होळी नंतर कर, पोळ्यानंतर कर, हे काय मी चालू केलेलं नाही आहे, ते पहिलेपासून चालू झालेलं आहे. आणि तो आवडला बहुतेक लोकांना आणि तो टायमिंग आहे तसाच होता. तर झाला तो व्हायरल. ताई मला हे विचारायचं होतं की आता सध्याच यूथ खूप हे यूट्यूब रील्स बनवण्यामागे गुंतलेले आहेत आणि भरपूरसे असे रील्स आपण बघतो जे वल्गर असतात, शिवीगाळ असते, काही जास्त करून आता व्ह्युअर्स बघितले ते लहान मुलं जास्त स्क्रोल करून बघत असतात, तर त्यांच्यावर हा खूप चुकीचा आणि वाईट परिणाम पडतो. तर अशा रील्स आणि ब्लॉगर्स लोकांना तुम्ही काय म्हणाल? जे बनवतात त्यांच्यासाठी, जे बनवतात त्यांच्यासाठी, एक आई म्हणून सुद्धा, कारण की सध्याचा लहान मुलं टीनेजर्स आहेत हे खूप स्क्रोल करून हे सगळ्या गोष्टी बघतात, तर एक आई म्हणून त्या ब्लॉगर्सला किंवा त्या इन्फ्लुएन्सरला तुम्ही काय म्हणाल? हे बघ, ते जे इन्फ्लुएन्सर असे लोक जे बनवत आहे त्यांच्यासाठी त्याच्यावर तुझा कंट्रोल नाही आहे. त्यांना जे बनवायचं आहे, आणि तुला माहिती आहे आजकाल व्हायरल व्हायच्या नादात लोक काही पण करतात. पण अजून एक गोष्ट सांगते मी, आज आपल्या इकडच्या बायकांचे काय, मी नाही बाई इंस्टाग्रामवर, आमच्याकडे नाही तितका वेळ, मी नाही बाई फेसबुकवर,
आमच्याकडे नाही तेवढा वेळ, आमचा तर अख्खा वेळ कामातच जातो. हे तू ऐकलं असेल. पण बायकांनो, असं म्हणून चालत नाही. जग बदलत आहे, जगाप्रमाणे तुम्हालाही बदललं पाहिजे. तुमचे मुलं काय करत आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता बऱ्याचशा ऍप मला माहित नाही, पण माझ्या मुलाला माहित आहे. पण मग ते बघितल्यावर मी ते गुगलवर रिसर्च केलं पाहिजे की ते ऍप नेमकं करतं काय, ते कसं वापरायचं आहे. आणि याच्यातनं काही अभिमान नाही की मी नाही बाई इंस्टाग्रामवर, मला नाही वेळ. असं होत नाही बायकांनो, कारण तुमचे मुलं ते करत आहे ना, तर तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे की त्याच्यावर नेमकं काय मिळतं. म्हणजे आता कसं आहे की हे इंटरनेट वगैरे आहे की याच्यापासून जितके तुम्हाला फायदे आहेत तितके त्याचे नुकसानही आहे. आणि आपल्याकडे ना बायका किचनच्या बाहेर निघणं त्यांना मान्यच नाही आहे. तर याच्यातनं आता बाहेर निघा, कारण म्हणजे मला असं वाटतं की माणसांपेक्षा म्हणजे बाबांपेक्षा आईचं लक्ष जास्त असलं पाहिजे की आपले मुलं काय करतात. त्याच्यामुळे मी त्यातली नाही बाई असं म्हणू नका. आणि इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन करा. नका तुम्ही व्हिडिओज बनवू नका, आमचे व्हिडिओ लाईक्स करू, पण तुमचे मुलं काय करतात ते बघा, मुलांवर लक्ष ठेवा. आणि आता काय होतंय, कोरोनापासनं ना स्कूलमुळे खूप मुलांच्या हातात ना मोबाईल देण्यात आलेला आहे. आता मी US मध्ये पण होती, तिथे तर लहानपणापासूनच हे सगळं अवेलेबल आहे. पण इकडच्या मुलांचं काय झालं की इकडच्या मुलांमध्ये जास्त क्युरिओसिटी आहे प्रत्येक गोष्टीची. तिथे कसं आहे की प्रत्येक वेबसाईटला ना एक हे असतं की अंडर एज रेटिंग असतं की ही मूवी आहे ती या एजच्या मुलांनी बघायचं नाही. असं इकडे काही नाही आहे. आणि इकडे प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही जरी पेड वेबसाईट घेत नसेल तरी तुम्हाला कुठून ना कुठून ते डाउनलोड होऊन तुम्ही ते बघू शकतात. आणि आईंचं काय असते, आम्हाला नाही बाई वेबसिरीज बघायला वेळ, असं नसतं. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की सध्या ट्रेंड कशाचा सुरू आहे. कारण मी अशा बऱ्याचशा गोष्टी बघितल्या की ज्या माझ्या मुलाला US मध्ये माहित नव्हत्या, पण त्या इथे माहित झाल्या. भलेही त्याला त्याचा अर्थ माहित नसेल, पण कसं आहे की एखादा वाईट शब्द जर 4 लोकांमध्ये तुझ्या मुलांनी ऍज अ कमेंट म्हणून म्हण किंवा त्याला म्हणायचं आहे म्हणून म्हटलं, तर तिथे ना लोक तुला जज करतात की तुझं लक्ष नाही आहे. आणि एक आई आता कुठे कुठे लक्ष करणार आहे ना, कारण त्या आईला एक सून, एक बायको, एक आई, दुसरं मूल असेल तर त्याचे सगळेच रोल निभावावे लागतात ना. परत किचन सांभाळा, आला गेलेला सांभाळा, नातेवाईक पाहुणे, या फंक्शनला जा, म्हणजे बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात तुमच्यावर. पण तरी तुम्ही दिवसातला अर्धा तास काढून आपले पोरं कुठं काय करत आहे ते बघा, त्यांच्याकडे थोडं लक्ष ठेवा. आणि जे असे व्हिडिओ बनवणार आहे त्यांचं तुम्ही काही नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला तुमच्या हातात जे आहे त्याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. सगळ्या लोकांना एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे माझ्या बाबांच्या एजचे जे लोक असेल त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की आपल्या एजला साजेशी असे कमेंट करा. कारण कसं आहे की त्या कमेंटला जर मी त्याच भाषेत रिप्लाय दिला त्याच्यात तुमची इन्सल्ट होऊ शकते. त्याला मी जबाबदार नाही. मग तुम्ही मला टरेल म्हणा, ॲटिट्यूड वाली म्हणा की काही म्हणा, मला फरक पडत नाही. दुसरी गोष्ट आहे यूथ. जेवढा बाळांना तुमचं वय नाही ना तेवढं मी या जगात वावरलेली आहे, तर याचंही कुठेतरी भान ठेवा. आणि हे जरुरी नाही आहे की तुम्हाला जे पटलेलं आहे ते मला पटायलाच पाहिजे, कारण तुमच्या लाईफमधले अनुभव वेगळे आहे, माझ्या लाईफमधले अनुभव वेगळे आहे. आज तुम्हाला ॲट द एज ऑफ 14-15 मोबाईल हातात मिळालेले आहे. आमचं लग्न होईपर्यंत आमच्याकडे लँडलाईनच होते. आम्हाला असं पर्सनल पेजर सुद्धा आम्ही बघितलेलं नव्हतं. तेही फार म्हणजे हे मानलं जायचं की लक्झरी गोष्टींमध्ये यायचं. आणि बायकांना तर मी सांगितलं, होत असेल तर बायकांना सपोर्ट करा, नसेल तर फंद्यातच पडू नका. तुम्ही तुमचं घर सांभाळा, हे करा. आणि माणसांचं तर काय, त्यांना काय ऑफिसमध्ये जायचं, मग काय बसलं लंच टाइम मध्ये या बाईला कमेंट कर, त्या बाईला कमेंट कर. त्याच्यापेक्षा अर्ध्या कमेंट जरी बायकोला केल्या ना घरी बायको खुश होईल. नाहीतर मग म्हणाल सांगितलं नाही. तर आपल्यासोबत होत्या प्रज्ञाताई, ज्यांनी आपल्याशी खूप अशी दिलखुश चर्चा केलेली आहे. नक्कीच आपल्याला हीच आवडेल अशी माझी असं मला वाटतं. तर धन्यवाद ताई, तुम्ही आमच्या मंडल न्यूजला खूप खूप अमूल्य असा वेळ तुमचा दिले. आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.